येडगाव या ठिकाणी क्रीडा संकुलन होत असताना स्थानिक लोकांचा प्रचंड विरोध आहे। ज्या ग्रामपंचायतीने घरकुलं दिली तीच घरकुलं पाडली जात आहेत। आपण शिवनेरीचे शिलेदार आहात, शिवाजी महाराजांकडून रयतेवर अन्याय होत नव्हता, आज मात्र स्थानिक ठिकाणी अन्याय होताना दिसतोय। आपण आमदार म्हणून सर काय सांगाल? पुरावे सादर करा। आपण एवढी माहिती संकलन केली, माझं पहिल्यांदा आपल्याला पुरावे सादर करण्याचं चॅलेंज आहे। आपण एडिटर आहात, हो सर, आपण माहिती गोळा करता, हो सर, तर ती कागदपत्रे गोळा करा। हो सर, माझ्या म्हणण्याप्रमाणे तिथलं जे 60 एकर गायरान आहे ते शासकीय मालकीचं आहे। शासकीय गायरानामध्ये कुणालाही कोणतीही गोष्ट करता येत नाही। जे करत असेल तर ते आजपर्यंत त्यांचं भाग्य म्हणायचं। घरं बांधली, पंचायतीकडे नोंदली, त्याचा आठव तयार झाला, घरपट्टी घेते, त्या ग्रामपंचायतीला कुठलाही तसा अधिकार नाही। शासन उद्या समजा शासकीय जागेत कोणी काही बांधलं आणि ग्रामपंचायत वसूल केली तर याचा अर्थ त्याचा तो ताबा आणि त्याचा अधिकृत असलेला नोटिफिकेशन नाही। ती जागा कुणाची मुळात, तर ती मुळात जागा गायरान आहे। जी ग्रामपंचायत अटळ नोंद करते, जी ग्रामपंचायत त्याची घरपट्टी घेते, तीच ग्रामपंचायत अतिक्रमण ठरवते। म्हणजे ग्रामपंचायतीचा कारभार कसा चाललाय आणि मग पंचायत समिती करते काय? असं आहे की ग्रामपंचायतचा जो विषय आहे तो खरं तर मला असं वाटतं की ग्रामपंचायत ही आपल्या आपल्या प्रत्येकजण सोयीप्रमाणे चालवतो। ग्रामपंचायत हा स्थानिक विषय आहे, परंतु ग्रामपंचायत ज्या अर्थी नोटीस बजावते याचा अर्थ ग्रामपंचायतला माहीत आहे की शासकीय जागेचं मूल्यांकन हे फक्त कलेक्टर आणि शासनच ठरवू शकतं। राहिल्या विषय जी माणसं घराच्या बाबतीतले आहेत त्या लोकांना आम्ही सांगितलेलं आहे की जेव्हा शासन एखादा प्रोजेक्ट आणतं त्यावेळेला तुम्ही काही दिवस मागून घ्या आणि आपलं अतिक्रमण काढून घेण्यासाठी काही मुदत मागा। 1 महिन्याची, 2 महिन्याची, शासन तुम्हाला मदत करायला तयार आहे आणि 2 महिन्यामध्ये तुम्ही शिफ्टिंग व्हा। आणि प्रश्न असा आहे, येडगावच्या बाबतीमध्ये येडगावचे एवढे मोठे पुनर्वसित असलेल्या गावाला जो काही समजा तिथं गायरानचा भाग आहे तो आज ना उद्या 6 महिने वर्षभरामध्ये संपूर्णच असलेलं अतिक्रमणाचा जो विळखा बसलेला आहे तो संपूर्ण काढण्यामध्ये शासन निर्णय कलेक्टरने केलेला आहे। त्यामुळे आज नाही तर उद्या ते काढावंच लागणार आहे। क्रीडा संकुल ही तालुक्याची अस्मिता आहे आणि येडगावांचं स्वागत आहे। येडगाव ग्रामस्थ अतिशय हुशार आहेत, कष्टाळू आहेत। त्यांनी MIDC आपल्या ITIला सुद्धा जागा दिलेली आहे। त्याचे कामकाज पुढच्या काही दिवसामध्ये चालू होते आणि आता क्रीडा संकुलाचं पण काम चालू होतं आहे। सर, ज्यांचा विरोध आहे तुम्ही त्यांना या निमित्ताने आव्हान काय कराल? ते मला भेटायला आलेले, मी त्यांना भेटून सर्व काही सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये फार मोठी पारदर्शकता आहे। याच्यामध्ये विशेष असं वेगळं काय आहे मला असं वाटत नाही। त्यांनी माझ्याकडे मुदत मागायला आले, मी त्यांना मुदत दिली आणि जोपर्यंत त्यांना दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसित होत नाही, ते लोक दुसऱ्या ठिकाणी जात नाही, तोपर्यंत त्यांच्या घरावर कुठलंही अतिक्रमण होणार, त्यांच्या घराला कुठल्या पद्धतीचं अतिक्रमणाच्या विळख्यातून धक्का लागणार नाही। कारण मी त्याच वेळेला सांगितलं की कांदा चाळी निघालेली आहेत, घराच्या बाबतीमध्ये थोडीशी जी 2 लोक आहेत त्यांना थोडीशी संधी द्या, त्यांना थोडंसं दुसऱ्या घराचं शिफ्टिंग करू द्या। आता आपण ज्यावेळेला पाहतोय की पुन्हा नाशिक हायवेला सुद्धा खूप वर्षाची घरं लोकांनी PWDच्या हद्दीमध्ये बांधली। मग याचा अर्थ की आपण तातडीने लगेच त्यांच्यावर कारवाई केला अशातला भाग नाही। ते त्यांनी मान्य केलं की आम्ही हद्दीच्या आतमध्ये घरं बांधली, परंतु आम्ही ती काढणार आहे, थोडंसं आम्हाला महिना 2 महिन्याचा कालखंड द्या। कालावधी दिलाच जातो। शेवटी आपण लोकांसाठी लोककल्याण राज्य चालवतो। आपण छत्रपतींचं नाव घेतो म्हणून सांगतो, त्या रयतेला आणि त्या जनतेच्या असलेल्या मध्यस्थी म्हणून सेवक म्हणून मी काम करतो। कुठलीही गोष्ट तुम्ही कव्हर करताना आधी कागद तुम्ही मिळवत चला, कागद वाचत चला आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल। तुम्ही अनेक गोष्टी मी पाहिलेल्या आहेत। पिंपरी पेंढारच्या बाबतीमध्ये सुद्धा एक शेतकरीमध्ये आला, मी सांगितलं की बाबांनो हे आउटलेट म्हणजे शेतकऱ्यांची व्यवस्था आहे आणि आता तसंच धोरण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारने अवलंबून केलं की ज्या ज्या लोकांना आउटलेट पाहिजे असेल ते द्यायला प्रोव्हिजन करा, लोकसहभाग घ्या, परंतु लोकांना शेतीला पाणी मिळालं पाहिजे। शेवटी तेच झालं। आज काही लोक तक्रार करतात, त्या तक्रारीच्या निमित्ताने आम्हाला नेहमी मुलाखत द्यायला तुम्ही बोलवता, आम्हाला तक्रारीत फार इंटरेस्ट नसतो। आम्हाला इंटरेस्ट आहे समाजाच्या जो नीतिमूल्याचं पालन करेल, जो कायदा सुव्यवस्था सांभाळेल आणि जो स्वतःपासून म्हणेल की नाही मी ह्या प्रक्रियेमध्ये शासन, राज्य, देश, स्वराज्य याला मदत करेल, अशा माणसाच्या प्रक्रियेमध्ये त्यांना संरक्षण देणं ही तालुक्याचे आमदार म्हणून जबाबदारी माझी आहे। सर, एक शेवटचा प्रश्न, माणिकडोह जुन्नर ते माणिकडोह रस्त्याचं काम व्यवस्थित झालं नाही म्हणून काल एका युवकाचा अपघात झाला। त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता पोहेकर साहेब यांचा कॉल रेकॉर्ड केला गेला आणि रस्ता उखडून टाका अशा प्रकारचा जो कॉल व्हायरल झाला। वास्तविक तो कॉल अगोदरचा होता। त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। रस्त्याचं साहेब काम चांगलं झालेलं नाही। आपण तालुक्याचे आमदार म्हणून काय सांगाल? वास्तविक रस्ता चांगला असेल खराब असेल, तरुणांना माझी पहिली जबाबदारीची विनंती अशी आहे
रस्त्यावर चालताना स्वतःची काळजी घ्या. रस्त्यावर तुम्हाला रोज बाहेर पडायचं आहे. रस्ते चांगले असतील, काही खराब असतील, काही कामामध्ये असतील, काही कामं होतील, पण याचा अर्थ तुमचा जीव धोक्यात घालणं माझ्यासारख्या माणसाला आणि या राज्याला, या स्वराज्याला ते परवडणारं नाही. म्हणजे रस्ता खराब म्हणजे का तुम्ही जीव घालून टाकायचा का? मोबाईलला जपा तुम्ही. कुठलीही गोष्ट, व्हायब्रेशन, सगळ्या गोष्टी, आपलं लक्ष आणि विशेष स्पीड कमी. आता तालुक्याची अवस्था माझ्या आधी काय होती हे मला सांगायची गरज नाही. आता कामं चालू झालेली आहेत. मानव डोच्या रस्त्याला 10 कोटी रुपये पडलेले आहेत. थोडंसं संयम बाळगला पाहिजे प्रत्येकाने. रस्ता नवीन होतपर्यंत तरी आपण काळजी केली पाहिजे. दुरुस्तीसाठी आता पुन्हा एकदा शिवनेरी महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा त्या रस्त्याची डागडुजीची जोरात कामं चालू झालेली आहे. हे काम कधी केलं? ऑक्टोबरला ज्या वेळेला भर पाऊस चालू होता आणि फार मागणी होती त्यावेळेला त्याच्यामध्ये ते काम केलं. काही कामाचे रस्ते खड्डे निश्चितपणे त्या ओल्याव्यामध्ये अजूनही त्या पद्धतीने भरून आलेले नाहीत. पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुढे येतील. परंतु मला एक सांगायचं आहे की आपला जीव आहे. आपलं आयुष्य आहे. आपण स्वतःनी जपावं, जपून चालावं. काळजी आपली घ्यावी, काळजी समोरच्याची घ्यावी. अपघात होऊ नये. विघ्नहर्त्याला प्रार्थना करतो, शिवभूमीला वंदन करून सांगतो की तरुणांनी अतिशय जोखमीने, जबाबदारीने आपली गाडी चालवावी. रस्त्याची कामं ही अनंत काळाची प्रक्रिया आहे. आज केलेला रस्ता हा 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी खराबच होणार आहे. पण खराब झालेला रस्ता तो कशा पद्धतीने आपण त्या रस्त्याच्या बाबतीची वाटचाल करायची आपण ठरवायचं आहे. शांततेने आपण गाडी चालवा. राहिला विषय अधिकारी काय बोलले त्याची तुम्ही त्यांना विचारू शकता. मी काय त्यांची क्लिप ऐकलेली नाही. परंतु अधिकारी काय समजा त्याच्यातून चांगलं वाईट बोललं असेल तर त्याच्यासुद्धा सूचना मी जनतेच्या व्यवस्थेसाठी मी त्यांना निश्चितपणे देईल. कारण जनता आणि असलेली लोकशाही याच्या आम्ही सेवक आहोत. ती बांधिलकी आमच्या सर्वांचीच आहे. माझी काय, अधिकाऱ्याची काय किंवा प्रशासनाची काय, सर्व ह्या जनतेचे सेवक आहेत. त्यांची जबाबदारी सामूहिक आहे. शेवटी या सगळ्या लोकशाही व्यवस्थेमध्ये काम करत असताना निरसपणा आहे. आज एखादी गोष्ट सरस झाली, लोक आनंद व्यक्त करतात. उदाहरणार्थ आता किल्ले शौर्याच्या पायथ्याची सगळे सिमेंट काँक्रीटचे रस्ते काम चालू झालेत, लोक आनंद व्यक्त करतात. पण तिथे काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत का त्या रहदारीच्या ठिकाणी लोकांनी खूप डोळ्यात तेल घालून पाहायला पाहिजे की कोण रॉंग साईडने येतोय का, कोण ह्या साईडने येतोय, कोण त्या साईडने येतोय. अपघात हे निमित्त होऊन जर माणसाचा जीव जात असेल तर ते आपलं दुर्भाग्य आहे. असं होऊ नये. आणि जो व्यक्ती गेला असेल त्याच्या दुःखामध्ये तालुक्याचा आमदार म्हणून मी खरं तर सर्वदाही त्या ठिकाणी त्याच्या आत्म्याला परमशांती परमेश्वराने द्यावी आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये साथ.